सचिन, सौरव आणि राहुल. सचिन, सौरव आणि राहुल यांचे सरासरी वय 43 वर्ष इतके आहे. सचिन, सौरव आणि राहुल यांचे सरासरी वय 43 वर्ष इतके आहे. 129. आणि सचिन, राहुल, अनिल आणि सचिन, राहुल व अनिल यांचे सरासरी वय 49 वर्ष इतके आहे. पहिले 3 होते सचिन, सौरव, राहुल, त्यांचं होतं 43. आणि नंतरचे 3 कोण आहे? सचिन, राहुल, अनिल यांचे सरासरी वय 49 वर्ष इतके आहे. चेंज झाला ना एक जण? हा, लक्षात येतंय ना? जर अनिल 54 वर्षाचा असेल, जर अनिल 54 वर्षाचा असेल तर सौरवचे वय काढा. जर अनिल 54 वर्षाचा असेल तर सौरवचे वय काढा. सचिन, सौरव, राहुल यांचे सरासरी वय 43. 43 तरी 129, बरोबर का? सचिन, राहुल, अनिल 49 तरी 147. आता अनिलचं वय आपल्याला देऊन टाकलंय 54. आता 147 मध्ये 54 वयाचा किती आहे? कोण आहे? अनिल. म्हणजे 93 वयाचे आहे दोन्ही, बरोबर का? हा, मग त्या 129 मधून जर 93 वजा केले तर ऑटोमॅटिक आपल्याला कोणाचं वय भेटून जाईल? सौरवचं वय भेटून जाईल. किती लोकांचं झालं? 4-5. शाबास. किती आला रे? चला पाहू. सचिन, सौरव, राहुल. सचिन, सौरव, राहुल यांचे सरासरी वय 43 आहे. सरासरी म्हणजे सर्वांना, सरासरी म्हणजे सर्वांना, म्हणजे 3 इंच वय एकूण 43 तरी 129. 40 40 40 120, 3 3 3 9 129. पण आता एवढं नाही माहिती आपल्याला की सचिनचं किती आहे, सौरवचं किती आहे, राहुलचं किती आहे. हे काय फक्त अप्रॉक्सिमेट आहे. 43 43 43. मग तो पुढे म्हणतो सचिन, राहुल, अनिल. सचिन, राहुल आणि अनिल यांचं सरासरी वय 49 आहे. म्हणजे 3 इंच 49. 49 गुणिले 3 147. गणित एकदम हार्ड आहे बरं. आपलं पहिले झालंय म्हणून आपल्याला सोपं जाता येते. आता 3 इंच वयाची सरासरी 43, या 3 इंच वयाची सरासरी 49. एक गोष्ट लक्षात आली, वरती 3 जे जण होते त्या 3 लोकांमधून 2 लोक खाली आहे आणि एक माणूस चेंज झालाय. कोण गेलाय मग? राहुल तर आहे ना बे. सौरव कट झालाय. सचिन सचिन, राहुल राहुल, सौरवच्या जागी कोणाला आहे? आणि मग अनिलचं वय त्याने आपल्याला गणितात देऊन टाकलंय. अनिलचं वय किती? 54. समजलं का? मग आता ह्या 147 मधून 54 जर वजा केले तर आपल्याला या 2 इंच वय भेटून जाईल. भेटेन की नाही? कारण अनिलचं वय आपल्याला माहिती पडलं. आता 147 मधून अनिलचं वय जर मी वजा केलं, 7तून 4 गेले, 14तून 5 गेले, तर हे 93 कोणाचं वय असेल? तर हे 93 कोणाचं वय असेल? 93 कोणाचं वय असेल? हा, सौरव. चूक. सचिन. चूक. सचिन आणि राहुलचं हे बा, हे 3 लोकांचं वय ना
1 2 3 49 अधिक 49 अधिक 49 हे 3 लोकांचं वय ना टोटल किती झाले 147. आता या 3 लोकांमध्ये आपल्याला माहित पडलं की अनिल 54 वर्षाचा आहे. किती मग आपण काय केलं अनिलचं वय वजा करून टाकलं. मग जर अनिल गेला 147 मधून 54 गेले तर उरले किती. मग हे 93 कोणाचं वय या दोन्हीच येत आहे लक्षात. या दोन्हींचं एकूण वय किती आला आता 93. या दोन्हींचं एकूण वय किती आला आता. पुढची स्टेप आपण काय करू हे 93 या 129 मधून कमी करून टाकू. 129 कोणाकोणाचं वय तिकडे 3 इंच आहे. आता आपल्याला ह्या दोघांचं सचिनचं आणि राहुलचं वय भेटलं किती. मग हे 93 जर मी या 129 मधून वजा केले तर मला ऑटोमॅटिक कोणाचं वय भेटून जाईल सौरवचं वय भेटून जाईल. हे वय नाही त्याचा हा ते वजा बाकी केल्यावर येणार 9तून 3 गेले आणि 12तून 9 गेले 36. हे कोणाचं वय असेल सौरवचे वय. आलं होतं का पा नाही आला असेल तर मग परत एक्सप्लेन करू आपण. जे सगळा खेळकडून फिरला इथून एका जणाचं वय भेटलं ना आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला ते गणित सोपं झालं. याच्याहून कठीण गणित आपण पहिले पाहिलं होतं ना ज्याच्यात आपल्याला या एकाचं वय दिलं नव्हतं. कोणाकोणाला समजलं गणित. बर आपण फक्त राहुलचं वय काढू शकतो का. फक्त राहुलचं वय काढू शकतो का हा कसं चल 93 मधून सौरवचं वय वजा केलं की ऑटोमॅटिक आपल्याला राहुलचं वय भेटून जाईल. म्हणजे आपल्याला तो एक प्रश्न बी तो विचारू शकत होता. बरोबर का. हे समजलं का एवढं सांगा. हे समजलं का एवढं सांगा. समजलं खरं समजलं का परत सांगू. परत सांगू का नाही जाऊ. राहुलचे आजचे वय राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. 1/3 काल झालं होतं आपलं हा असंच की तो 4 पट आहे मग गुणिले 4 भागिले 4 प्रॅक्टिस करून आले. 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय काल 4 वर्षाने लहान होती आज किती वर्षाने पाहू. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास राहुलचे आजचे वय 13 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल. काल कोण होता रे एक बी प्रॅक्टिस करत नाही. काल कोण होता काल बी राहुलच होता. गणित ते झालं का. गणित जर ते आला असेल तर तुम्ही सगळे गेले मग आता याचा अर्थ एकाने बी प्रॅक्टिस करेल नाही. राहुलचे आजचे वय जर 13 वर्ष असेल तर राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती. काल किती आलं तर त्याच्या आईचं वय
त्याच्या आईचं जन्मावेळीचं वय 44 आलतं का? पाहतो मी. मग ते गणित आणि हे गणित सारखं झालं आता. मग ते गणित जर तुम्ही व्यवस्थित सोडवलं असेल तर हे गणित सॉल्व्ह झालं पाहिजे. झालं का? शाबास. किती? कोणाचं? त्याच्या आईचं वय 21 आलं का? सोडवा सोडवा. राहुल, त्याचे वडील, त्याची आई. ऐक रे, राहुल हा त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 समजतंय का? 1/3 म्हणजे भागिले 3. 1/3 म्हणजे, आणि इकडे जाताना शाबास. त्याची आई त्याच्या वडिलांपेक्षा 5 वर्षाने लहान. जर राहुलचे वय 13 असेल, आज राहुलचे वय 13 असेल, तर त्याचे वडील 13 त्रिक 33, त्याची आई 5 वर्षाने लहान 34. समजतंय का? आज हा, मग राहुल आज 13 वर्षाचा आहे. मग त्याच्या जन्माच्या वेळी राहुल किती होता? राहुल त्याच्या जन्माच्या वेळी किती होता? म्हणजे आपल्याला किती मायनस करणे पडतील? 34 मायनस. त्याची आई त्याच्या जन्माच्या वेळी 21 वर्षाची आणि त्याचे पप्पा त्याच्या जन्माच्या वेळी, आणि तो 0 हॉस्पिटलमध्ये. झालं? घ्यायचं जमताय भाऊ, कधीच ते पाहताय माझ्याकडे. प्रॅक्टिस काहीतरी येत आहे तुम्ही. 4था दिवस आहे बरं. गुणोत्तर जहाज, वयवारी जहाज 4था का 5वा? 4था. अनुष्काचे वय, अनुष्का वहिनींचा प्रश्न आहे रे. अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे, म्हणजे अमोलचं जे काही वय असेल त्याच्या डबल अनुष्काचं वय दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होते. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होते. तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय काढा. उत्तर सांगू नका रे, बाकीच्यांना बी सोडू द्या. आता पाहू, ज्या ज्या लोकांना येत नाहीये त्यांना पाहू. अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होते. तर 3 वर्षापूर्वी अनुष्काचे वय किती होते? किती? जमताय का भाऊ? तो कोण गेला वर? नवीन आलाय का? एक पोरगा गेला वरती. पाय बरं. नाही, वरती का जातो म्हणा. जाऊन द्यायचं ना. झालं का? तिकडे 27 काढलं नाही. चला, अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे. अनुष्काचे वय अमोलच्या दुप्पट आहे.
मग आता आपल्याला 2 कॉलम इथे ऍड करावे लागतील. 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होते. किती वर्षापूर्वी रे? 3 वर्षापूर्वी अमोलचे वय 15 होते. आज किती राहील? आज किती राहील? 18. अमोलच्या वयाच्या दुप्पट अनुष्का किती राहील? 36. मग ही जर 36 वर्षाची हा सिंगल डबल. अनुष्काचे वय अमोलच्या वयाच्या दुप्पट आहे. 18 आहे का? 18. 18 दुनी दुप्पट म्हणजे गुणिले 2, तिप्पट म्हणजे गुणिले 3. बरोबर. मग जर हा 3 वर्षापूर्वी 15चा होता, आज 18 आहे, ही आज 36ची आहे. कितीची? तर 3 वर्षापूर्वी किती? किती? 33. चला पुढचा प्रश्न. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षाचा फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षाचा फरक आहे. सांगू शकतो का आपण? सांगू शकतो का? नाही ना. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती असेल? त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल. तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती असेल? काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. काय आपल्याकडे? 62, 45, 57, 55. बाबाचं 5 वर्षापूर्वीचं वय पाहिजे आपल्याला. आरामशीर सांगू नका, बाकीच्यांना काढू द्या. आपलं झालं, शांत बसा, बाजूच्याला सांगू नका. कमजोर राहतो जो माणूस, जो बाजूच्या वयत पाहतो. आपल्याला जमलं तर चांगलंय, नाही जमलं तर अभ्यास करायचा. पाच वर्षापूर्वी जर मी उचललं, बाबाचं ऑप्शन उचललं, 55 जर उचललं, समजा मी उत्तर जर 55 मानलं, तर आज बाबाचं वय किती राहील? 60. मग हे समजलं पाहिजे. 2 कॉलम ऍड झाले पाहिजे. बाबा, नातू झालं, पूर्वी, आज. मग 5 वर्षापूर्वी जर बाबा 55चा असेल, तर आज बाबा किती रे? 60चा. दोघींच्या वयाची बेरीज किती झाली पाहिजे? 74. बाबा जर 60 वर्षाचे असतील, तर मग नातू किती? 14. फरक होतोय का 50चा? नाही होते, म्हणजे 55 उत्तर नाहीये. मग 1 नंबरचा ऑप्शन उचललं, 62. बाबा 5 वर्षापूर्वी 62, आज किती रे? 67 मग मुलगा 7. 67 मधून 7 गेले, 60चा फरक. आपल्याला पाहिजे 50चा फरक. गेलं, हे बी फेल गेलं. मग उचललं 57. 5 वर्षापूर्वी बाबा 57, आज किती? 62. आज किती? मग बाबा जर 62 असेल, तर नातू 12. 62 मायनस 12 आलं 50. म्हणजेच बाबाचं वय 5 वर्षापूर्वी 57. 5 वर्षापूर्वी विचारलंय, आजचं 62 आहे. आपल्याला विचारलंय पूर्वीच. एकदम दुसरी तिसरीच्या पोरांना जमीन असे गणित आहे, काहीच नाही तिच्यात. फक्त विषय काय आहे, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय त्याची. लक्ष देऊ. बाबा आणि नातू 2च लोक आहे. 3-4 लोक राहते तर वेगळी गोष्ट आहे. 2च लोक आहे. 2 कॉलम होती तिच्यात, पूर्वी, आज.
आता त्याचं म्हणणं काय आहे, बाबा आणि नातू यांच्या वयामधला फरक 50 आहे. वाच पहिली लई. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षाचा फरक आहे. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षाचा फरक आहे. समजलं का? फरक केव्हा राहतो? फरक म्हणजे वजाबाकी. म्हणजे आजोबाच्या वयातून नातूचं वय जर वजा केलं तर उत्तर 50 आलं पाहिजे. मग आता आपल्याकडे 4 ऑप्शन आहे ना, ते उचलायचे. उचललं मी 4 नंबरचं ऑप्शन. मी बाबाचं 55 पकडलं. किती पकडलं? किती पकडलं? तर 55 मधून किती वजा केल्यावर 5 येईल? 50 येईल. 5 बरोबर का? हा, मग वरती आता मग 5 वर्षापूर्वी बाबा किती, सॉरी ऑप्शन इकडे, हे 55 पूर्वीचं विचारलंय ना आपल्याला. 5 वर्षापूर्वी बाबाचं वय किती? त्याने विचारलंय 5 वर्षापूर्वी बाबाचं वय किती. मग 5 वर्षापूर्वी मी 4 नंबरचं ऑप्शन उचललं की 55 बाबाचं वय मानलं तर आज बाबाचं वय किती येईल? 60. मग हा जर 60 आहे तर हा किती झाला पाहिजे? कारण यांची बेरीज 74 झाली पाहिजे. पुढे त्यांनी ते म्हटलंय ना, त्यांचे एकूण वय 74 झालं पाहिजे. म्हणजे वजाबाकी 50 पाहिजे, वजाबाकी आणि बेरीज किती पाहिजे? म्हणजे यांची दोघींची बेरीज जर केली तर 74 आली पाहिजे. बेरीज तर येते 74 पण वजाबाकी 50 येत नाही. येते का? म्हणून 55 येणार नाही. मग हे ऑप्शन फेल गेलं. दुसरं ऑप्शन उचल. आपण घेतलं मग 57. बाबाचं वय मी जर 57 मानलं तर 5 वर्षानंतर किती होईल? 62. समजलं का? मग हा जर 62 असेल तर नातू किती? 12. कारण 62 आणि 12 74. 62 आणि 12 आणि 62 मधून जर 12 कमी केले तर म्हणजे हे उत्तर करेक्ट बसतंय. उत्तर 57. किती झाले गणित? 32. हा, 32 गणितान झाले. आपण तेच खेळतोय. पूर्वी जाणं, आज काढणं, नंतर काढणं. पूर्वी, आज, नंतर एवढंच खेळतोय आपण. 32 आणि परत प्रॅक्टिस मध्ये मी घेतले होते अजून. घेऊ पुढचं गणित. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 आहे. जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, आजच्या वया एवढे होईल, तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष होईल. तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष होईल. तर मुलाचे आजचे वय काढा. तर मुलाचे आजचे वय काढा. साडेआठ ऑप्शन 8.5, 8, 7, 7.5. या गणितात सगळं मराठी भाषेचा खेळ आहे. तुमची मराठी भाषा केवढी चांगली आहे हे त्याच्यावरून समजते.
झालं कोणाचं सॉल्व? नाही. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 आहे. म्हणजे आता या 40 मध्ये मुलगा किती आणि वडील किती हे काढणं पडेल आपल्याला. बरोबर का? हे जे दिलेलं आहे हे आजचं वय आहे. बरोबर का? उचला 4 नंबर ऑप्शन. 7.5 मुलगा तर वडील 32.5. घ्या ना मग, करा ना. मुलगा 7.5, वडील 32.50. हे वडिलांचं आजचं वय. बरोबर का? तो काय म्हणतो, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे होईल, म्हणजे त्याचं वय जेव्हा 32.50 होईल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 90 होईल. तो सायलेंट कर, सायलेंट करी. तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष होईल. चला, झालं का? मला बी सांगा मग. हा 32.5. 26 वर्षानंतर नाही ना, 33.5 मध्ये झालं. समजलं का? हा पा, मुलगा आणि वडील हे 2 लोक आहे. हे दोघांचं वय आहे ना. हे केव्हाच? आजचं. हे दोघांचं वय कोणतं? आजचं. ह्या दोघांचं वय जे आज आहे ते टोटल दोन्हीचं किती रे? 40. किती आहे? हा, मग तो काय म्हणतो पहा, तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष होईल. त्यांच्या वयाची बेरीज किती झाली पाहिजे? तो काय म्हणतो, जेव्हा त्याचे वडील आज जर समजा जेवढ्या वर्षाचे असतील तेवढं वय त्याचं भविष्यात होईल, तेव्हा ते बेरीज 90 होईल. म्हणजे किती वर्ष आणणार आहे? 40चा 90 कसा होईल? 50 वर्षांनी. मग 50 वर्षांमध्ये फक्त त्याचा पप्पाच वाढीन का? तो बी तर वाढीन ना. सांगा मग 50चे 2 तुकडे. हा 25 वर्षानं वाढीन आणि हा 25 वर्षानं वाढीन. बरोबर का? कालच पाहिलं ना आपला सगळं की जर वाढत राहिले तर सगळे वाढू. आता 2026 चालू आहे. ज्याचं जे बी वय असेल 2030 मध्ये आपण सगळे किती वर्षानं वाढू? का फक्त मी एकटा वाढेन? सगळे वर्षान ना. तुमचं जे काही बी वय, आता समजा 18 वर्षावाला असेल तो 22 होईल, 20 वाला असेल तो 24 होईल, मी 32 वाला आहे तर मी 36 होईल. म्हणजे प्रत्येक जण कितीनं वाढीन रे? 4-4 वर्षानं वाढीन. मग आता पहिले त्यांचं वय आज 40 होतं, काही वर्षांनंतर ते किती झालं? 90 झालं. पहिले 40 होतं, किती झालं? 90 झालं. दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे किती वर्ष वाढले? मग 50 वर्ष वाढले म्हणजे दोन्ही जण वाढले. 25-25 25-25. बरोबर का? मग आपण मुलाचं वय मानलं होतं 7.5 आणि वडिलांचं वय मानलं होतं. बरोबर का? दोघींची बेरीज किती? तो काय म्हटला होता, मुलाचं वय जेव्हा वडिलांच्या वया एवढं होईल. मुलाचं वय जेव्हा वडिलांच्या वया एवढं होईल. मग तेवढं झालंय का? नाही. हे 25 आणि हे 7.5 कर बरोबर 32.5 दिसतील दोन्ही. म्हणजे इथं त्याचं वय किती आहे रे? 32.5. टॅली झालं ना. जेव्हा मुलाचं वय हे वडिलांच्या वया इतकं, पण कोणतं? आजच्या वया इतकं. पाय वाचतो शब्द वाच. जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया इतके होईल.
जेव्हा मुलाचं वय जो 7.5चा आहे तो जेव्हा 32.5 होईल तेव्हा दोघींच्या वयाची बेरीज 90 होईल. मग मुलगा जर 32.5 आहे तर वडील किती रे? 57.5 है ना, झालं 90. असा तो प्रश्न होता आणि 4 नंबर ऑप्शन आपल्याला वाचवला, नाही तर फिरत बसते आपण. समजतंय? कोणाकोणाला समजला हा प्रश्न? प्रॅक्टिस करायची. 5 वर्षानंतर दिनेश, हे लिहायचं आहे का? हा लिहा. नुसते लिहू नका, त्याची रिव्हिजन बी करा. झालेल्या टॉपिकचे जे व्हिडिओ आपण बनवताय ते व्हिडिओ बी पहा. आपल्याला जर ते गणित आडलं ना तर त्या टॉपिक मधून तो व्हिडिओ तेवढं गणित तेवढं पाहून घ्यायचं. जबरदस्त इंटरेस्टिंग गणित आहे. दौंड SRPF 2024 चं गणित होत आहे. SRPF चे गणित एकदम कठीण राहतात. हा, पैसे दे, अजून अजून सांगा करते. लक्ष द्या, मी जेव्हा सांगत राहतो तेव्हा एक एक्सपेक्टेशन राहतं की तुम्हाला गणित वाचता आलं पाहिजे. तुम्ही गणित वाचलं का? गणितामध्ये 2 लोक आहे, एक मुलगा एक वडील. पहिलं गणितात तो म्हणतो की ह्या दोन्हींच्या आजच्या वयाची बेरीज 40 आहे. या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? मग हे जे काही बी राहील हे मुलाचं आजचं वय, हे जे काही बी राहील हे वडिलांचं आजचं वय, मुलाचं आजचं वय आणि हे नंतरचं वय. समजलं का? मुलाचं आजचं वय आणि वडिलांचं आजचं वय यांची बेरीज किती पाहिजे? आम्हाला 40 पाहिजे असं गणितात आहे. पहिली लाईन, वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. पण आपल्याला हे नाही माहिती मुलगा किती वडील किती, फक्त काय आहे 40 आहे. बरोबर. दुसरी लाईन वाच, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे, वया एवढे शब्दाखाली अंडरलाईन, जेव्हा मुलाचे वय, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या आजच्या वया एवढे, म्हणजे वडिलांचं जे आजचं वय राहील तेवढं जेव्हा इथे येईल तेव्हा या दोघांची बेरीज 90 होईल. मग तो म्हणतोय तर मुलाचे आजचे वय काढा. म्हणजे सिंपल हे बी नाही विचारलं त्यांना, नाही तर आपल्यासाठी अजून सोपं झालं असतं. मग आता आपल्यासाठी उरलं फक्त एकच ऑप्शन. मग आपण मानलं की मुलाचं वय 7.5 वर्ष आहे. किती? मग 40 होण्यासाठी 40 मध्ये जर 7.5 वजा केले तर वडिलांचं वय किती भेटतं? 32.5. 32.5 अधिक 7.5 इज इक्वल टू 40. आलं टॅली? मग वडिलांचं आजचं वय किती आहे? 32. 2 नंबरची लाईन परत वाच, जेव्हा मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या वया एवढे, आजच्या वया एवढे होईल. मग आता मुलाचं वय 32.5 झालं. किती झालं? मग वजाबाकी कर, 90 मधून 32.5 गेले, किती? 57.5. मग इथे तुला समजत नाही आता हे बरोबर आलं का चूक आलं. मग हे समजण्यासाठी काय करणं पण इथं पाहणं पडेल की या 40चे 90 झाले कसे. कसे झाले? 50 वाढून. 40 वर्षाचे 90 वर्ष कसे होतील? 50 वर्ष वाढवून. मग 50 वर्ष वाढ, 50 वर्ष, मग एकटा 50 वर्ष तर वाढणार नाही, होईल का? मग त्या 50चे 2 तुकडे, मुलगा 25 वर्ष वाढीन, वडील पण 25 वर्ष वाढ. मग ह्या दोन्हींची बेरीज जर 32.5 होत असेल तर उत्तर बरोबर आहे. समजतंय? जर समजा मी चुकीचा ऑप्शन उचललं तर काय होईल? चुकीचा ऑप्शन उचलू आपण आता, 8.5 घेऊ. हे समजलं का? लिहायचंय का कोणाला? हे लिहा पहिले, मग अजून परत एक्सप्लेन करतो. लिहायचंय. इथे काय भाऊ, ह्या कॉम्पिटिशनच्या याच्यात
तुम्हाला फक्त जो शिकवणारा सर आहे तेवढंच जमलं पाहिजे, काही नाही, आपलं बी एक्स्ट्रा नॉलेज टाकणं पडेल त्याच्यात. समजलं का? आता हा प्रश्न नाही सापडणार तुम्हाला पुढे एक्सप्लेन, तर आपल्याला आपलं नॉलेज टाकून तो प्रश्न सोडून घ्यावा लागेल. समजतंय का? चाल द्या पटापट, 4-5च झाले आज. ते नाही समजतंय का? नाही थंडी वाजते का? ग्राउंड केलं नाही आज? मस्त थंडी वाजते. आता जर समजा आपण चुकीचा ऑप्शन उचलला असतं, इथे 8.5 उचलला असता तर काय झालं असतं पाहिजे? मी जर इथे 8.5 उचलला असतं, मी इथे किती घ्यावं लागले असते आपल्याला? 31.5 नाही 32.5 है ना? 31 का? 31 आणि 8 39 40 बरोबर. मग आता हे 90 करण्यासाठी इथे 25 वाढवले, 50 वर्षाची वाढ झाली ना. मग 25 आणि 8 33.5 आणि हा किती आहे? 31.5. म्हणजे फरक दिसला असता. हा 31.5 आणि हा 33.5 टॅली होत आहे का? म्हणून 8.5 चाललं नाही. आता 7.5चं पाय कसं येतं बरोबर? हा 7.5 आणि हा 32.5. मग आता इथला जो आकडा आहे आपला हा 32.5 आला पाहिजे. मग हा कसा येईल? 25 कारण ते 50 आहे. तिथं जर 60 असतं तर 30 घेतले असते मग आपण, बरोबर आहे ना. वाढ होताना 2 इंची नेहमी सारखीच होईल असं होणार नाही. पप्पा जास्त वाढेल आणि मुलगा कमी वाढेल. वर्ष हे वाढत असताना सगळ्यांची वाढ सारखीच होते. मग हा पाय या दोघींची बेरीज केली तर 32.5 टॅली झालं, म्हणून 7.5 हे उत्तर करेक्ट आहे. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय काढा. तर बालाजीचे आजचे वय काढा. तर बालाजीचे आजचे वय काढा. पाच वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय काढा. ऑप्शन 25, 30, 28, 32. झालं का? अरे झालं का? प्रॅक्टिस केली कालच्या गणितांची? आणतोय बाई. केली नाही ना?
5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर. दिनेश व बालाजी पूर्वी, आज, नंतर. मग 5 वर्षानंतर किती रे? 4 5 वर्षानंतर 4 5 आहे म्हणजे 9च्या पाड्यात. 4 5 आहे म्हणजेच 9च्या पाड्यात. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. आज त्यांच्या वयाची बेरीज 44. आज मध्ये लिहिलं पाहिजे, पूर्वीचा कॉलम खाली. आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे. बरोबर का रे? मग 5 वर्षानंतर किती होईल बेरीज? कोण कोण 54 म्हणतंय? एवढ्या लोकांना गणित समजतंय. तिकडे 54 कस काय? दहा कस काय? दोन्ही जण 5 5 न वाढतील ना. 5 वर्षानंतर हा बी 5 वर्षानं वाढेल. आज एवढा आहे ना, हा आज एवढा आहे ना. 5 वर्षानंतर त्याचं वय 5 न वाढेल, याचं बी वय 5 न वाढेल. 5 5 10 म्हणजेच 10 वर्ष वाढ होईल. म्हणजेच 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती येईल रे? 54. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज येईल 54 भागिले 9. 9 आहे का? 9 सक 1 हिस्सा. म्हणजे 5 वर्षानंतर याचं वय होतं 33 आणि याचं, त्याला काय विचारलंय तर बालाजीचे आजचे वय. बालाजीचं आजचं वय जर काढायचंय तर हे 5 वर्षानंतरचं वय. मग बालाजीचं 5 वर्षानंतरचं वय जर 30 आहे तर आजचं वय किती असेल? 25. बालाजीचे आजचे वय 25 वर्ष असेल आणि याचं दिनेशचं 19. येतंय का विकी? जाऊ दे पुढे. आलं नव्हतं का? काही येईल नाही होतं. हा, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. 7:2. वडील 7च्या पाड्यात, मुलगा 2च्या पाड्यात. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 6:1 होते. तर त्यांचे आजचे वय काढा. तर त्यांचे आजचे वय काढा. ऑप्शन 35 10 2 नंबर, 45 14 3 नंबर, 40 13 70 20. ऑप्शन एलिमिनेट करा, उत्तर जमीन. त्यांच्या आजच्या वयामध्ये त्यांचं गुणोत्तर आहे 7:2. मग 7च्या पाड्यात येणारी संख्या 45 नाहीये, 40 नाहीये, किती आहे? 35. परत 70 बी रे बावड्या, है ना. म्हणजे 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, 35 10 आणि 70 20. चेक करावे लागतील दोघी. आजचं वय जर 35 मानलं तर 5 वर्षापूर्वी किती? 30. 6च्या पाड्यात 30 येतो का? येतो. आणि एकाच्या पाड्यात 5 येतो का? येतो. 70 वर जाऊ. 6च्या पाड्यात 65 येतो का? नाही. म्हणून 70 वाला ऑप्शन बी गेलं. 70 वाला गेलं, 40 वाला गेलं, 45 वाला गेलं. उत्तर 35 10. आली का लक्षात ही टेक्निक? आली नशीन तर एक्स पद्धतीनं सोडायचं. ते मला विचारायचं नाही, एक्स पद्धतीनं युट्यूब वर शिकून घ्यायचं.
झालं झालं का रे? नेक्स्ट, वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे. वडिलांचे वय मुलाच्या 9 पट आहे. 15 वर्षानंतर 3 पट असेल. 15 वर्षानंतर 3 पट असेल तर आज वडिलांचे वय किती? तर आज वडिलांचे वय किती? ऑप्शन 40, 36, 9 40, 36, 45, 54. वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे, म्हणजे 9च्या पाड्यात. 15 वर्षानंतर ते 3 पट होईल, म्हणजे 3च्या पाड्यात. सगळ्यात पहिले तर 9च्या पाड्यात येणार ऑप्शन शोधा. 40 तर येणार नाही, 36 येत आहे. मग वडील जर 36 असेल तर मुलगा 9 चौक 36, म्हणजे मुलगा 4. 15 वर्षानंतर मुलगा 19, वडील 51. 3च्या पाड्यात येत नाही. इनका 3 पट होणार नाही. 19 त्रिक 57 नाही होणार, 51 होईल. 45 जर उतरलं तर मुलाचं वय 5. 5 आहे का 5, 5 नवे 45. 15 वर्षानंतर मुलगा 20 वर्षाचा होईल आणि पप्पा 60 वर्षाचा. 20 आहे का 20, 20 त्रिक 60 झालं. ज्या ज्या लोकांना बी असं वाटतंय की वयवारी माझं चांगलं झालं नाही, बाकीचे गणित मला जमले नाही, तर आज वयवारीचं पहिलं लेक्चर मी टाकलेलं आहे. 1 व 2 हे 2 लेक्चर आज टाकले मी. वयवारीचा पहिला भाग, वयवारीचा दुसरा भाग असं म्हणून टाकलंय. रिपीट मारा. समजतंय? ज्या ज्या लोकांना वाटतंय की वयवारी चांगलं झालं नाही, पहिलं इंट्रोडक्शन लेक्चर जे आहे ना ते रिपीट मारा. तुम्हाला वयवारी सगळं समजायला लागेल. हा टॉपिक झाला ना आपला 4 दिवस. आता मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आजचा शुक्रवार आहे. 4 दिवसात आपली वयवारी संपलेली आहे. समजताय का? मग आता 4 दिवस तुमचं झालं, पण काही लोकांची बोंब पडली नाहीये, बरोबर आहे की नाही? मग त्यांच्यासाठी आपण लेक्चर रेकॉर्ड करून ठेवतोय. ते 1 आणि 2 नंबरचं लेक्चर आज पडलंय, तेवढं पहा. उद्या गेले की 3-4 नंबर भेटेल, परवा गेले की 5-6 नंबर भेटेल, बरोबर आहे की नाही? पार्ट वाईज करतो ना आपण, प्रकार 1 प्रकार 2 तसं. तर पूर्ण वयवारी परत पहा, म्हणजे वयवारीचा टॉपिक जाणार नाही. 2 मार्क आहे बरं का वयवारीचे. 1 मार्काने 1 वर्ष जातं. 2 मार्कासाठी वयवारी. आणि तुम्ही पाहिलं की वयवारी ही गुणोत्तरामध्ये बी चालली जाते आणि सरासरीत बी गेली आज. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल मी वयवारी सोडलं तर चालीन का सर, तर मग तुला सरासरी बी सोडणं पडेल. सरासरीमध्ये वयवारी मिक्सचर आहे. समजतंय का? तर टॉपिक महत्वाचा आहे. आज पहिलं आणि दुसरं लेक्चर तुम्हाला भेटून जाईल. काही काम करताना तुम्ही आडी मस्त हेडफोन लावायचे आणि पाहायचं. समजतंय का? टाइम भेटला तर पहा, नाही तर जाऊ द्या. उद्या शनिवार आपण चालू घडामोडी घेणार आहे. शनिवार चालू घडामोडी घेत जाऊ आणि रविवार जीके. तांब्याचं का जायचं नाही, तांब्याचं आहे फक्त.